नमस्कार मित्रांनी मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते बंड्या, निग्गी आणि कमळी हे नयनताराच्या घरी येतात दबक्या पावल्याने. ते वॉचमनला सुद्धा माहीत नसतं की हे तिघीजणी आलेले असतात. बंड्या म्हणतो, गपचूप चला, मला माहिती आहे ऋषी सरांचं रूम कुठं आहे, त्या रूमच्या खालीच खिडकीपाशी आपण उभा राहूया. निग्गी म्हणते, बंड्या वेड्या बिड्या आहेस की काय? ह्या खिडकी किती उंच आहे तुला माहिती आहे ना, आणि तू चढणार तरी कसा आहेस? थांब ग थांब, जरा डोकं चालव निघे, तुझं नुसतं रिकामं डोकं आहे तुझं, दुसरं काही नाही. ह्याच्यावरती चढायला आपल्याला शिड्या आणूया ना. शिड्या आणतो बंड्या आणि त्याच्यावरनं कमळी चढते. निग्गीमध्ये, बंड्या तू जाणार होतास ना? नाही, आपण कमळीला पाठवूया, तेव्हा कुठे कमळी ऋषी सरांशी बोलून सगळं काही अनिकाचं सत्य सांगू शकते. ऋषी आपला विचारात पडलेला असतो. पुस्तक तर समोर असतं पण वाचत तर नसतो. ऋषी म्हणतो, काय करायचं तर ह्याच्यावरती काही इलाज नाही आहे. तोपर्यंत कमळीवरती चढते आणि ते म्हणजे खिडकीचं डोर वाजवते. ऋषी म्हणतो, कमिंग. त्याला वाटतं दरवाज्यात कोणतरी आलंय. बघतो तर काय कमळी. अरे बापरे, त्याला तर खूप धक्काच बसतो आणि खिडकी खोत. अगं कमळी, एवढ्या रात्रीचं खिडकीतून यायची काय कारण होती? फोन करायचा होता ना मला. ती आतमध्ये रूमच्या जाते. ऋषी सर, अनिकाबरोबर लग्न करू नका तुम्ही, माझी विनंती आहे तुम्हाला, असं काही बोलते ना. ऋषी करत ही नयनतारा येते. नयनतारा आल्यानंतर ना आपल्या कमळीला पाणीच होतं, काही कळतच नाही ना. आणि म्हणते की, ऋषी अरे काय करतोय, चल ना खाली, सगळे काही तुझी वाट बघत आहेत आणि तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. ऋषी म्हणतो, हो आई येतोय, चल. नाही येतोय वगैरे काही नाही, तू माझ्याबरोबर चल आत्ता. असं काही बोलल्यानंतर ऋषीला नयनतारा म्हणते, काय रे ऋषी, एवढं वारं वगैरे सुटलं आहे, तू डोअर का उघडी ठेवली आहेस, विंडो का उघडी ठेवली आहेस, किती वेळा सांगितलं आहे तुला? हो हो आई, माझ्याकडून चुकून राहिला असेल, मी करतो बंद. असं काही बोलल्यानंतर कमळी म्हणजे थोडक्यात वाचते आणि तोपर्यंत ऋषी खाली जातो. पण कमळी तिथे जाऊन काहीही उपयोग होत नाही. शेवटी कमळी येते खाली आल्यानंतर बंड्या निगीला सांगते की ऋषी सरांशी काही बोलणं झालं नाही, मी डायरेक्टली आता नयनताराशी बोलायला जाते. तोपर्यंत इकडे नयनताराला फोन आलेला असतो त्या अनिका टमिकाचा. अनिका म्हणते, काय मग नयनतारा आंटी? ओ सॉरी सासू मॉम असं काही बोलल्यानंतर ती नयनतारा म्हणते, अनिका बोल, काय काम आहे तुझं, पटकन बोल, माझ्यापाशी वेळ नाही आहे. अहो दुसरं काही नाही आहे, फंक्शन कसा चालला आहे? ठीक चालला आहे. तोपर्यंत तुझ्या घरी कसा चालला आहे? हो ठीक चालला आहे. मग त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. हा फंक्शन आमच्या घराऐवजी तुमच्या घरी होणार आहे असं काही तुम्ही अन्नपूर्णा आजीला फोन करून सांगा, नाहीतर मी कामिनी आजीला सांगू शकते, ती काय करते काय नाही ते. नयनतारा म्हणते, हो मला चांगलंच माहिती आहे, कारण की तुझी कामिनी आजी तुझ्यासाठी काहीही करू शकते, कुठल्याही थराला जाऊ शकते. असं काही बोलत असताना आपली कमळी तिथे पोचते. नयनतारा मॅडम, तुमच्याशी जरा बोलायचं आहे. तुम्ही आणि ऋषीचं लग्न आणि अनिकाचं लग्न करून देऊ नका. अगं हा आमच्या घरातला मॅटर आहे, तू ह्याच्यामध्ये पडूच नको, इथून चालती हो. काय गं, तू नाक मोठं करून चांगली अभिमानानं बोलली होती ना, तुमच्या घराचा दरवाजा मी चढणार नाही, घरी कधी येणार नाही म्हणून, आता कशी आलीस नाक घासत? कमळी म्हणते, हो माझ्याकडून चूक झाली, मी आले, पण काहीतरी मला सांगायचं होतं त्यासाठीच मी आले ना. नयनतारा म्हणते, मला काहीही तुझं ऐकायचं नाही, चालती हो इथून. आणि आमच्या घराच्या मॅटरमध्ये अजिबात तूही म्हणजे नाक खुपसायचं नाही. असं काय म्हणल्यानंतर नयनतारा तिला बिचारीला हाकलून देते, धक्के मारून ते कमळीला हाकलून देते. कमळी आणि बिचारी तिथून निघून जाते. काय करणार, तिचं काही चालतच नसतं ना. शेवटी नयनताराही मजबूर असते. तोपर्यंत इकडे सगळं काही झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अन्नपूर्णाने एंगेजमेंट दिवशीच कमळीला बोलवलेलं असतं घरी. इथे अनिका, रागिनी, कामिनी हे सगळे काही कमळीची वाट पाहत असतात. अन्नपूर्णा म्हणते, काय गं अनिका, आली का गं ती कमळी? नाही नाजी, किती उशीर लागते ती कमळी टमळी, किती वेळ लावते ती गावछाप. तोपर्यंत कमळी येते. काय कमळी, हाऊ स्वीट, किती लवकर आलीस ग तू, किती दिवस झालं म्हणजे वेळ झालं वाट पाहतोय. कमळी आल्यानंतर तिला एकदम मिठी वगैरे मारते आणि तिला टच करते. परत तिला रूममध्ये घेऊन आल्यानंतर, कमळी तू ना माझ्याबरोबर आज दिवसभर राहायचं आहे, तू माझी एकदम सावली बनून राहायचं आहे, दुसरं काही नाही. आणि मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे तुला यायचं आहे.
आणि आज संध्याकाळी तुझ्या चेहऱ्यावरचे जे काही एक्सप्रेशन, भावना आहेत ना, इमोशनल्स, ते सगळं काही मला बघायचं आहे. त्याच्या वाचून मला खूप म्हणजे खूप आनंद होणार आहे. असं काही बोलल्यानंतर ना कमळी आपली शांतपणाने ऐकून घेते. आजच्या संध्याकाळच्या ड्रेसवरती शूज मला घालायचे आहेत. हे सगळे काही शूज तो कमळी साफ करायचे आहेत. तोपर्यंत ही अन्नपूर्णा सेट घेऊन येते डायमंडचे गळ्यातले. अनिका म्हणत ती डायरेक्ट रूममध्ये शिरते. अनिका बोलत असताना तोपर्यंत अन्नपूर्णाचं लक्ष देत्या कमळीकडे. कमळी, काय करतेस तू? अनिका, हे चुकीचं आहे बरं का. ती लग्नात तुझी फक्त आणि फक्त मदत करण्यासाठी आले, नाही की तुझी कामं करण्यासाठी. कमळी म्हणते, राहू द्याल ना अन्नपूर्णा आजी, त्यात काय एवढं, केलं म्हणून मीच करत होते. मीच म्हणलं मनाने करते म्हणून तुम्हाला ही थोडीशी मदत होईल. किती ग साधी भोळी आहेस तू. असं काही म्हटल्यानंतर अन्नपूर्णा तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप छान ट्विस्ट बघायला भेटणार आहे. व्हिडिओ म्हणजे असं काही दाखवलं गेलं आहे की कामिनीचा पूर्णपणे पर्दाफाश होणार आहे. अन्नपूर्णा सांडकीना कानाखाली कामिनीच्या मारते. हा वाईट खेळ खेळल्याबद्दल सगळा काही सोक्षमोक्ष लागणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.